मंत्री संपले यायचे. मग अधिकारी सुरू केले. ठाण्याला अधिकारी आले त्याला त्या लोणावळ्यात. मुले आता अधिकारीच पाहिजे. ते म्हणजे आम्हाला कशा तोफा देतात. ते अधिकारी म्हणायचे तुमचं लफडं आमच्या गाडी गुतली तर घरी तिथे ना आम्हाला नाही म्हणजे जा तुम्ही आले ते दबा धरून एका जागेवर पोळा त्या कसा सापडले ते पुढे वम वाजत आले. पूर्ण म्हणजे कोणतरी पाडला चांग दिसत धरून येते का पण ते नुसते त्या काचावर सापड आणली याची दमाने आणून ते तिथूनच गाड्या माघारी वळले. ते म्हणजे पुढे गेल्यावर नाही सांगते का आले काही जण गाडच धरून बसले. म्हणलं मी ओपन करायला लागलं नसता मग दुसरा पर्याय करे. ओबीसी बांधवांनी त्याला फोन करून सांगायचं तुम्ही घरात पडून राह तो ह्यामुळे आमचं वाटोळ होऊ शकतं. तेव्हा राजकारणी मावशी गोरगरिबाचं वाटोळ करायचं निघाले. आता नाही त्या नाविक बांधवाला बोलला ते नाविक बांधवाला त्यांना मराठी चॅप्टर करून पण तो त्याला एक गोष्ट माहितीच नाही. मला वाटलं आपल्या तर घेतो ना म्हणे त्यांच्या तर डेंजर हो बाबा पाचशे होते ते. मी आता एकच व्हिडिओ ऐकला मोबाईल फेकून गेला इतक्या विषय बेकार तरी त्याला काही लाज नाही. पण आपण तुम्हाला एक विनंती माझी आपल्या लेकराला मिळाल्याशिवाय मी हातात नाही त्याची काळजी करू नका. मी याचे पाठपुरा दाखवून दिले. फक्त ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी वाद नाही करायचा. कारण गाव खेड्यात त्याच्यासाठी आपण वाद नाही होऊ द्यायचा. आपलं एकमेकावर ते प्रेम आहे. आज बी सुखा दुखात आपण ओबीसी बांधवांनी मराठा बांधव. आज पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो जर लग्नाला पुढं चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव आता 50-50 पेट्रोल टाकी गाडी दोघं टाकी देत त्याने जर आजचे आपल्याला म्हणजे आपलं पाहिजे नाही पाहिजे ना ते आता कच गोळीला दिल्या कामाला इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. याच्यासाठी पुढे आपले संबंध खराब करतात. ओबीसी बांधवांनी सुद्धा हे समजून घ्या तेव्हा राजकारणी त्याच्या फायद्यासाठी तेव्हा आपल्याला वाद जाऊ शकतो. आणि आपणही एकमेकाच्या अंगावर नाही जायचं. कारण आपण ओबीसी आरक्षणात गेलो आता गेलो जायचं नाही म्हणत मी तुम्हाला गेलो दादा ते सूर्य उगवूनच दिला ते आपल्या पुढं 4 पावलं होती. आपण एक म्हणलं ते तिसरंच म्हणायचं. तिथं कोणतं गाणं एकही होतं कार्यक्रम सुरू होता ताल हॉटेल दिवशी आणि यांना काही भेट गरज होती तिकडे जायची. तिकडे गेल्याने इकडं फोन करून सांगतात त्या कार्यक्रमाला आम्हाला जाऊन द्या नातेमध्ये मराठी यायचं म्हणजे बघायचा कारण म्हणजे चेतून द्यायचं. मग मला तुमचा त्या कार्यक्रमात काय समज मराठ्याला यायचा जातो मला जायचं काय आणि गेलेली होते बरं का याला इकडं जाऊ तिकडं बोलायचं औषध बसलेले सगळे हे इतके खतरीले होते यांनी एवढ्याने. आता त्याला आणखीन एक संधी देतो. आता तर काय ते वही घेऊन उभा नाही राहिला आणखीन एक संधी तुला ऐकत असला तर ऐक. आणि मला माहिती आहे तू मी जवळ बोलत होतो तू झोपत नाही घरी तेव्हा तो गुलाल उतरला. मग आता उपस्थित कशाला बसते तुम्हाला म्हणतो तुला काय माहिती मला कशाला बसते तुला करायचंच नाही मी काय चीज तुला आतापर्यंत वाटत होतं तुला भारी असं त्याला वाटायचं. कारण तो त्याला भारी कशात नाही त्याला माहिती तो ते जे पक्ष जाईल ते पक्षच मोडीत मोडीत नाही आता होता पक्ष त्याचं घर बी मोडत नाही काही. अर्धे जेलला एका खोलीत आणि दुसऱ्या खोलीत यो खातो कांदे त्यांना खाऊ होतो लसूण काय मागचं पुढचं काढावं सगळं जगात म्हणजे मी सापडतो मला. आपण आता मला जसे आता शिकू वरात राहायला लोक कशी म्हणतो मला साहेब मी पाटण्यात उठून घेत कसं जगतोय मलाच कळा. तुम्ही आज दिवसभर गाडी आहे का सगळं बसून टाका तरी खाना बोलतो की नाही सगळ्याची जेलबी ना मराठ्याला मिळूनच देईल तेव्हाच लोक बसणार. त्याला असा निवारण म्हणून लागलोय मी बी ते घरी गेले की त्या कसं माझे कसं करते त्याला चेतनाच्या खासा लावणार मी पाठ्या
त्याच्यातला एक दम बघायचा लावला आरक्षण मिळून दिले मोबाईल दिली खाली केला त्याला ना ते थोड्या दिवसात लोकांना भजे खाऊन टाकलेले कागदच खायला लावणार त्याला वस्त्रातच भेटला लागता होतो कारण मी इकत नाही बघा या समाजाला मायबाप मानला त्यांच्याशी गद्दारी करणारे आवडत आपले गावखेड्यातला सगळा सामान्य मराठ्यांपासून श्रीमंत मराठा सगळा एक झाला एकजुटीनं काय होतं मी तुम्हाला एवढंच सांगणार एकजुटीनं कधीच आपल्याला आशा नव्हती की आपल्याला ओबीसी आरक्षण मिळालं आणि तेच मिळालं आज ओबीसी आरक्षणातली लई भारी गोष्ट कळाली मला पण मी सांगणार नाही तुम्हाला कारण ती सगळ्या सोयऱ्याचा अंमलबजावणी होऊच नाही तर होणं द्यायचे नाही लई मराठी कलाकार प्रमाणपत्र मिळालं की काय काय करते त्याच्यावर मला एकदा फोनवर सांगितलं मी आमकं केलं म्हणून इतक्या लवकर आणि हा मला दूर गेलो मला म्हणजे सकाळी तुम्हाला काही करावं लागेल तुम्ही भोगलगावला तुम्ही केवळ तालुक्यात जाता जाता आमचं एवढं काम करायचं म्हणलं काय ते म्हणे आमचे 2च म्हणजे सापडले त्यात 700 प्रमाणपत्र निघाले काय विषय ते काय चुकीचं आहे दुसरं काय ते मला असं असं म्हणजे ते स्वतःच काय केलं होतं पाठवून म्हणजे प्रमाणपत्र निघाले आणि त्याने कागद जोडून होते टाकलं पण मी सांगणारच नाही काय अंमलबजावणी झाल्यावर सांगणार तुम्ही ते अंतरा बेकार विजय सभा टायमात तुमच्याकडे कोणा येणार आहे कारण आमची विजय सभा झाली नाही त्या दिवशी कायदा 75 वर्षात मिळत नव्हता आपल्या मराठ्यांना एकही कायदा आतापर्यंत मराठ्याच्या आरक्षणासाठी झालेला नाही 75 वर्षातला सगळ्यात मोठा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे मराठ्यासाठी म्हणजे ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे त्या दिवशी कायदा हिसकून आणला त्याचा गुलाल होता ते तुमच्या पडायला माहितच नाही गुलाल कशाचा आता आरक्षण गुलाल झाला आता काय लोकेशन करायचं तू 16 तारखेला भेट मला मग कळलं तुला पैसे परत म्हणतो 3 कोटी मराठी येणार होती मुंबईत काय तुला सांगितलं होतं मी तू वही घेऊन उभा कोणावर 64 किलोमीटर लाईन आहे होती आमची मराठीची तो आलाच नाही तर तेवढेच बघितले आनंद गेले ते 2% गेले होते बाकी सगळे वाशिकच होते ते 2% आधी मुंबई बेजार केली त्याला जर म्हणलं पोलीस ती VIP बंगला आहे तिथं नका जाऊ डांबरीला सांगू करायचं ते जर म्हणले की हॉटेल मोठे VIP इथं जाऊ नकोस ते हाडला पुढं चांगलं शिजा सुरू केलं ते म्हणले एवढं शिकत बेजार केल्यानंतर मागच्या आल्यावर काय मागच्या अशी तरसाले होते मुंबईत जायसाठी जे आज मिळालं ते म्हणत चला आता आपली बोली काय होती आंतरवालीत आपल्याला जे आर मिळो पुण्यात मिळो नगरमध्ये मिळो लोणावळ्यात मिळो नाही तर मुंबईत मिळो किंवा आझाद मैदानाला गेल्यावर आपण काय करणार होतो आपल्याला तेच काय पाहिजे होता ही पद्धती होती आणि इकडे बघितली आपण मरायला घेतच नाही कारण समाजाला मायबाप मानला मानायचं त्या मायबापाशी गद्दारी नाही करू शकत आपण म्हणून 10 तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा आंदोलन पुकारलं आणि ते आंदोलन कसे पुकारलं असा दसरा घेतला की मंगळवारी बुधवारी कॅबिनेट असते खरे की नाही सोमवारीच झाली बोलाबाई झाली की नाही झाली आणि मला बोलला येते म्हणून अंमलबजावणीविषयी बोलायचंच नाही आपल्याला कारण पुढचा शब्दच नसतो आपल्याकडे कारण आपल्याला पैसे लागत नाही गाडी लागत नाही पद बी लागत नाही पैसे जण आपलं जमत नाही केव्हा फोन करा आपल्याकडे कर्जच असतं त्यामुळे आपण त्याचे पैसे घेत नाही जे पैसे मारल्या जेव्हा कमी ते सुद्धा दुकान बंद केले तेव्हा माझ्याकडे रागा होते तेव्हा कुठून आलं चांगले पैसे कमी होतो पद मिळत होते आपल्याला मारल्या तेव्हा आंदोलन सुरू झालं आरक्षणाचा विषय संपला ना आता याला दुसरा मुद्दा धरला मी दुसरा धरला मी आलाच म्हणून समजायचं मी लगेच तेव्हा धरला
आता शेतकऱ्या धरला बऱ्याच जणांची कोपाट लागणार, कारण मग कसं धोरण आहे, मी एक मला उलटे काम करायचं सवय पाहिजे, मी सरळ कळत ते कधी कुणी म्हणलं घराची मिळत नाही, मग मी म्हणत असतो कसं मिळत नाही बघूचा. आता कुणी मला शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही, मी म्हणत असतो कसं सुटत नाही बघू. तुम्हाला खासदार आमदार होते कसं शेतकऱ्याचे प्रश्न सुटत, तुम्ही काहीच होऊ नका, शेतकऱ्याचं कल्याण झालं म्हणून समजा, प्रामाणिक राहा. आता फक्त सगळ्या सोयऱ्यांचे जो अध्यादेश निघाले त्याची अंमलबजावणी झाली की मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं. आपण शेवटी मराठ्यांनी ही लढाई जिंकली. खूप जणांना वाटत होता आता विषय संपलाय, आता आरक्षण मिळत नसतं, आणि त्या तुमच्या जिल्ह्याला डाग लागलेला तरीही म्हणत होता मराठ्यांना कधी आरक्षण मिळू देणार नाही. ओबीसी दोन काम एकदाच झाले. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण पण मिळवलं, आणि कधी बऱ्याच दशकापासून मराठा एक येत नव्हता, तो मराठा एक आला. दोन कामं झाली. एक मात्र खरं आहे की प्रत्येकाची आशा आता मावळली होती, आरक्षण मिळेल का नाही. खूप मोठमोठाले लढे झाले, वेळेवर काय होत माहित नाही. विजय जवळ आला की विजय आपल्याला हुलकाने देऊन जायचा. असं अनेक दशकापासून मराठ्यांचा लढा सुरू होता. अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वळजे पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत, आणि याच आरक्षणासाठी 350 पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेले. कधी वाटतच नव्हतं की आता मराठा उठाव घेईल का आणि आरक्षण मिळेल, कारण आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी खूप मोठा एका बाजूला विरोधकांचा गट उभा होता, आणि ते षडयंत्र इतकं भयानक होतं ते आपल्यात फूट पाडायचं. त्यांना माहित होतं मराठा जर एक आला काही पण मिळू शकतो, पण मराठा एक येत नव्हता. आणि मराठा कोणचा पाहिजे होता, तर गावगड्यातला गावखेड्यातला सामान्य मराठा लढ्यात पाहिजे होता, तोच नेमका येत नव्हता. महाराष्ट्रभर जेवढे ओळखी असतात तेवढे बिन मतदारसंघात गेले. त्याला सांगायचं 15 तारखेला अधिवेशन, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत झाला पाहिजे, त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एक मतानं आवाज उठवलाय. खासदाराला फोन करायचं, जेवढे आमदार ओळखी तेवढ्याला सांग म्हणायचं, हे काही जेवण एका ताकदीनं सगळ्यांना आवाज उठवायचं. आणि या नांदगावातून माझी मराठा समाजाचे वतीने आमदार आणि मंत्र्यांना विनंती की येत्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुम्ही सगळेजण आवाज एकमताने उठवा, कारण मराठ्यांचे लोक 15 तारखेला टीव्ही बसणार. कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलतो, जे बोलणार नाही ना त्याला फक्त पायाने हातात घ्या, हा नका नुसते हातात घ्या, तुम्ही आलाच नाही पाहिजे. कारण आपल्यासाठी जे होतं तेच आपला, आपल्या लेकरापेक्षा आपल्याला कोणी मोठं नाही. तुम्हाला हातपासाची गरजच नाही कोणापाशी, तुमचे लेकरं मोठे झाले, आपले स्वतःचे लेकरं मोठे करू लागले. अंमलबजावणीसाठी आपण 10 तारखेला आता कुणाचंच नाही पाहायला धावतच नाही. एक तुम्हाला उभा करायच नाही, मग एक सुरू झालं, मी फोन करत नाही मग दवतीला पाहिजे बास करा पाहिजे. मी एकदा पुढं त्याला मागं सरकतच नसतो, ते बेजार झाले मला मागं सरकार. तिथं अशी एक परेशानी आहे, ते मध्ये काय न म्हणून लागलो ऐकून घेत मी कसं काय करणार. मी माझ्या जातीचं 75 वर्षातून वाटलो केलं, मी हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करायला नाही उभा केलं, माझ्या जातीला न्याय देण्यासाठी उभा केलेला आहे. त्यावर 10 तारखेला पुन्हा एकदा मरण उपोषण पुकारलं. आता सहन होत नाही, पण त्याला मागे आहे, शेवटचा टप्पा आहे. कारण माझं शरीर मला साथ देत नाही. आज दिवसभर बघितलं नाही, माझा पाय सुद्धा काढला तरी सरळ होत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झाले, एक 17 दिवस आणि एक 9 दिवस.
शरीराचे एवढे आले माझ्या गाडीतल्या लोकांमध्ये माझे काय आहे तरी मी राखवाट करतो याच्यात माझा काय फायदा माझ्या गोरगरीब करोडो लोकांच्या मराठीच्या पोराचा याचा फायदा होणार आहे ते मोठे होणार आहे म्हणून असं काय म्हणतोय काय नाही काय म्हणतोय काय नाही त्याला देणंच येऊ आहे त्याला आता आणखी एक संधी आता शेवटची बघ आहे जिवंत तवर म्हणजे वय झालं म्हणून नव्हतं बरं का मग त्याला जे झालेलं आहे तेव्हा जाऊ शकतो लय टेन्शन आहे त्यासाठी मराठी आरक्षणात गेल्यामुळे जायचं टाकून राहतील त्याच्यापेक्षा जायला मराठी बघ किती एक संधी शेवटची आता कायदा मिळाला म्हणून दिवाळी जाईल आणि मराठ्याने बोलावला त्या कायद्याची अंमलबजावणी झाली या राज्यात पुन्हा एकदा महादिवाळीत बोलावलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांची विजय सभा होणार तुला जग बघणार आहे की इतक्या ताकदीनं मराठी कव्हाच एक आले नसते एवढी विजय सभा होणार आहे त्या टायमाला RTO पण एक दिवसाचा पोलावर भरा रजिस्टर घेऊन आला मराठी मोजा तुला शेवटची संधी मोजे त्याला एकदा माहीत झालेलं मराठी किती ताकदीने देते आंतरवालीला पण सहज हाक देते महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीने आपली शक्ती दाखव मराठी इतके आले की आंतरवाडीचा बांधा बांधा नुसते मराठीच भाऊ 20 किलोमीटर भरायला जाणार ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसले ना काय करायचे ड्रोन उसात पडले आणखी सापडले इतके मराठी आले आणि पोरले करा ड्रोन खाली आलं त्याला झेंडे काढून खाली पाडायचे आणि ते कुणी काम होते तर ते फुगे चिटकी भेटते ते घेऊन गेलो कोण गेले मोठे खाली ओढून त्याची हवा सोडली किशोर घालून घेऊन गेले ते लागलं आमच्या माग म्हणलं आम्हाला म्हणजे तिकडं कोणी आला असं एवढेच कारण तेवढ्या नात्यालाच पैसे चोरी कांदे खाई आता हे मुद्दा संपला का आरक्षणाचा जिवंत मुद्दा आहे मग शेतकऱ्याच घेतो मग तुमच्या कांद्याचं बघतो एखादं कोणी भरून त्याला देऊ शेतकरी आपणच म्हणजे कुणबीचा सुधारित शब्द आहे शेती पहिला आपल्या आजोबा पंजोबा आळा घेतले मग कुणबीक म्हणायचे त्याचा सुधारित शब्द शेती शेतकरी आपण शेतकरी मराठी आपण दोन्ही आपण जातो लढणारे पण आपणच त्यामुळे त्याचा ऐकून आपण वाद नाही करायचं एकमेकाला तर 57 लाख नोंदी सापडल्या मला रात्रीची माहिती आहे 63 लाख नोंदी सापडल्यात एका नोंदीवर 50-60 जण लाभ मिळाला एकाच नोंदी गेले ना 2 करोड मराठी आरक्षण आणि जे राहिले त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्याचा कायदा आहे ते मला म्हणले होते पर्यायी शब्द द्या सहसभर नको म्हणते सांगायला म्हणजे आता बुद्धा बोलतो मी बी डाव टाकत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे मराठीत आपण डाव टाकल्याशिवाय यश मिळत नाही ते म्हणजे सरसकटला लय त्यांचा विरोधी पर्यायी शब्द द्या मला देतो माझ्या खूप ध्यानात येत काय मग शब्द मी म्हणलं मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या सोयी की जोडतात ते सगळी सोय ज्याची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर त्याच्या गणगोतातील रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना नोंद नाही मिळाली तरी आरक्षणाचा लाभ घ्यायचा कुणबी प्रमाणपत्र द्यायचे ते तेच म्हणले मग हे सरसकटच होते म्हणून तुम्ही म्हणले पर्यायी शब्द द्या आता समजा नांदगावात एखादं नोंद सापडली एकच आणि त्या नोंदीवर सोयऱ्याला ठरलं याचे सोयरे इतके पसरले लांब इथून सुरुवात करता तर थेट मुंबई बोर्ड मुंबईतून याचं फिरून येतं खानदेशातून निघाला परत विदर्भातून मराठवाड्यात आला जवळून पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा नांदगावात माझ्या महाराष्ट्रामध्ये एकच नोंदी निघालेला आणि मग खाली काय राहिलं 57 लाख बेडवर कार्यक्रमच संपला
म्हणजे आपण ओबीसी आरक्षणात गेलो फक्त अंमलबजावणी राहील. कारण त्या दिवशी आपण राजपत्रित अध्यादेश अधिसूचना काढली पण विधानसभा सुरू नव्हती, अधिवेशन नव्हतं. म्हणून आता 15 तारखेला त्याचं कायद्यात रूपांतर होणार. कारण हे कायद्याचं राज्य इथं आपल्याला टिकणारं घ्यायचं असलं तर त्या कायदा पारित व्हावा लागणार. कायदा आता 15 तारखेला पारित. तुम्हाला एक काम आहे ते महाराष्ट्रभर करायचं. तुम्ही मी करतो रात दिवस जागवतो. मी जागवतो का तर तुम्ही जागायचं स्वतःच लेकरासाठी राजकारणासाठी बस झालं जागायचं. आता त्यांना मरून द्यायचं आरक्षण सरकारचा तोच प्रॉब्लेम आहे. मी त्यांना फुटत नाही जरूर आणि त्यामध्ये दिसतं तर बार पुस्तकात भेटतं कुणाला आपल्याकडे कोणते बघा एकदा मंत्री आल्या डबल आपल्याकडे येतच नाही. ते तिकडंच म्हणतो ते कटाकच बोलतो आणि तर बरे ना खांदा बदलून येते नांगराला नाही का तो करून पाहिला का खांदा बदली तसं एक जण कवाचा डबल आला असं घडत नाही. एकदा आलेला 27 बैठका झाल्या असत्या 5 महिने फिरून माघारी नाही आला दुसरा. आणि मी तिकडं मुंबईकडे गेलो तर तिथं नाही आला. यावर नवीन पाडले दीपक केसरकर साहेब आणखी कोण होतं लोंढा का लोंढा काय वाटा कोणाला नवं असले करून आणले कोणाला ते आलं तिथं गोपच बसलो. त्याला म्हणले तुम्ही पालकमध्ये बोला तुमचं चढलं आणि ते आहे थोडं हिंदी आणि मला येत नाही हिंदी आणि मला हे कुठून आणलंय त्यांना आपल्याला हिंदी कळत नाही. काल एक कार्यक्रम होता मराठी याचा आपल्या त्या वीरेंद्र भाऊ पवारांच्या वडिलाच तिथं राजस्थान मध्य प्रदेश पंजाबच्या ते अशी हिंदी आंध्र आहे. मला फक्त त्यातल्या 2 शब्द कळले पुऱ्या भाषणाने आरक्षणावर बोलत होतो आणि हिंदी ते म्हणला काय म्हणला 10% आरक्षण मिळालं का काय करून मला 10% हिंदीत काय म्हणते त्याला. मी माझ्या वाटणं म्हणलो काय म्हणलं तुम्ही 10% काय आरक्षण काय तुम्हाला कोणतं आहे आरक्षण मला हिंदी कळत नाही. तुम्हाला खरं सांगतो आपण शेतकऱ्याचं पोर आहे तुमच्या रक्ता मासाचं आहे पण त्या कार्यक्रमात मला हिंदी बरं का मी खोटं नाही बोलणार. हे पत्रकार बांधवले काळ हे सुरुवातीला काय करायचं 2-4 प्रश्न मला दमानी विचारते मी बेस्ट उत्तर देतो हिंदी आणि या काय त्याचं नाव घेतात मग सगळं बिघडूनच जात होतं. त्याचा प्रश्न विचारतात मग त्याला तापात बिघडून जातो मग आपण कडचे मोकळं जातो त्याला कळत नाही. त्या पत्रकारांना काय म्हणलं मला ध्यानात नाही राहत मी त्याला काय उत्तर दिले आणि माझ्याकडे तसलेच पत्रकार कधी देते हिंदीतले त्याला मराठी येत नाही. मी अंदाज मिळतो त्याला मराठीत काय प्रश्न विचारायचा होता त्याने अर्धा प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो म्हणलं तो कळलं मला मग हिंदी त्याला कळायला लागल्या असं वाटण्यासारखं. ते म्हणतो मी येडा आहे 5वी शिकलेले तुमचं काय राव तुमचा जिल्हा भारी. खरं सांगतो तुम्हाला पवित्र जिल्हा सगळे देवस्थान क्षेत्र या नाशिक जिल्ह्यात ही घाण कोण आली तुमच्या नाशिकला डाग लावला तुम्ही मला म्हणताय ते मला आज नाही झालं तसं मला मागं माहित होतं पण मी आज खात्री केली. मला इथून पाठीमाग माहित होतं कारण मी 2-3 बारा बाईटमध्ये म्हणलेलं ते मलाच म्हणता सासऱ्या केलं मला माझी सासरवाडी गंगापूरची मी राहतो शहागडला आणि मला आता खात्रीशीर माहिती झालं तेच कसलं केलं खाते आणि दुसऱ्याला म्हणतो याचं ना पहिल्यापासून स्वप्न होतं मराठी मोठं नाव आणि आपण नेमका तेच गेम केला त्याचा आताच न करतो भाषा नाही करतो लाल झाला तेव्हा म्हणतो त्याला म्हणा तो मंडळ कमिशन चॅलेंजच करून टाकलो. मंडळ कमिशनचं नाव घेतलं त्याच्या आधी पातळच झालं त्याला पक्क माहिती आहे मंडळ कमिशन चॅलेंज होतोय त्याला एकट्यालाच माहिती कारण मंडळ कमिशन हे राज्यानं स्वीकारला का केंद्राने स्वीकारला हे फक्त त्यालाच माहिती. मान्य न्यायालयाने स्वीकारला का नाही स्वीकारला हे बी त्यालाच माहिती. बाकीच्या वाटतं पक्का आहे गं पण मराठ्याची नियत खराब नाही म्हणून मराठीने आतापर्यंत चॅलेंज नाही केलं. आपल्याला आज बी नाही करायचं खरं सांगतो म्हणजे आपल्याला आज बी गोरगरीब ओबीसीचं वाटवं नाही करायचं तर त्याने 3दा आपलं वाटवं केलं
गायकवाड साहेबाचा आयोग आला त्यावेळेस चॅलेंज केलं पडद्याचे मागून घेऊशी पैसा घेऊच पुरेतो सगळा नसता कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाची हिरिंग घेणं सोपं गोष्ट नाही पैसा येऊ पुरेतो राणेसाहेब समितीच्या टायमाला तेच झालं मध्ये ओबीसीच्या सवलती लागू काय त्या मार्गाला त्यावेळेस घेऊचा आरोप आणला आता 75 वर्षात सगळ्यात मोठा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आपल्यासाठी बांधला आता याचं काही याचिका त्या टॉयलेट दाखल केल्या जर याचं काही झालं तर तुम्हाला मायबापावर सांगतो मंडळ कमिशन चॅलेंज करणार मी काय व्हायचं नव्हती हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.